आता आपण पुढे बघू कर्क लग्न. आता कर्क लग्नाचा स्वामी जो आहे तो चंद्र आहे. तर हे कर्क लग्नाचे लोक कसे असतात? हे लोक भावनिक असतात, कर्तव्यनिष्ठ असतात, संवेदनशील पण जबाबदार असतात. हे सेवाभावी लोक असतात. यांना म्हणजे हे कोणाला त्रास पण देत नाही जॉबमध्ये असताना आणि कोणाचा त्रास सहन पण करू शकत नाही. जर ग्रहसंयोग योग्य असतील तर सरकारी व प्रशासन आणि न्याय, शिक्षण, बँकिंग किंवा संरक्षण क्षेत्रामध्ये कर्क राशीचे जे लोक आहे ते आपल्याला बघायला मिळतात. आता इथं लग्न आणि लग्नेशाचा जर विचार केला तर इथे चंद्र येतो. तर अर्थातच चंद्र जर बलवान असेल, म्हणजे चंद्र जर त्रिकोणात असेल, किंवा पूर्ण दृष्टीत असेल किंवा उच्च राशीत असेल, वृषभ राशीत असेल, तर अशा वेळी इथे सरकारी नोकरीचा योग आपल्याला तयार होताना दिसतो. आणि चंद्राचा जर संबंध सूर्य, शनी किंवा गुरु यांच्याशी शुभ संबंध येत असेल तर व्यक्तीला सरकारी क्षेत्र, प्रशासन किंवा जबाबदारीचं पद मिळण्याची शक्यता असते. आता चंद्र 10व्या भावात मेष राशीत किंवा 9व्या भावात शुभ दृष्टीत आल्यास राजकीय, प्रशासकीय किंवा सार्वजनिक क्षेत्रामध्ये चांगले यश मिळते. चंद्राचा जर 10व्या भावाशी म्हणजे कर्मभावाशी जर संबंध आला किंवा 9म भावाशी जर संबंध आला किंवा 9व्या भावात जर असेल तर हा योग इथं आपल्याला अति प्रबळ होताना दिसतो. आता कर्क लग्नामध्ये आपण दशम भावाचा जर विचार केला, आता कर्क लग्नात दशम भाव म्हणजे मेष राशी येते. तर मेष राशीचा स्वामी अर्थातच मंगळ आहे. मंगळ हा कर्म, प्रशासन, पोलीस, संरक्षण आणि तांत्रिक सेवांचा कारक ग्रह आहे. जर मंगळ बलवान असेल म्हणजे स्वराशीत असेल किंवा उच्च राशीत असेल किंवा सूर्य, गुरु यांच्याशी शुभ संबंध ठेवत असेल तर व्यक्तीला सरकारी नोकरी, विशेषतः अधिकार पद मिळू शकतं. मंगळाचा संबंध जर गुरु आणि सूर्याशी जर चांगला असेल, शुभ स्थितीत येत असेल, तर व्यक्तीला सरकारी पद हे प्राप्त होतं. आता मंगळ जर 10व्या भावात उच्च राशीत म्हणजे मकर राशीत असेल, तर सरकारी अधिकारी, सेना, पोलीस, अभियंता किंवा प्रशासकीय अधिकारी आपल्याला होताना दिसतो. आता दशम भावामध्ये इथं मंगळाचीच रास येते आणि मंगळ जर दशम भावात जर असेल किंवा दशम भावावर दृष्टी जरी मंगळाची असेल, तर अशा वेळेस हा योग तिथे घडून येताना दिसतो. आता 6व्या भावाचा जर विचार केला, तर कर्क लग्नात 6वा भाव म्हणजे धनुरास येते. हे बघा इथं 6व्या भावामध्ये धनुरास येते. कर्क लग्नात 6व्या भावात धनुरास येते आणि त्याचा स्वामी जो आहे तो गुरु आहे. 6वा भाव हा स्पर्धा, नोकरी किंवा सेवांशी संबंधित आहे. अर्थातच जर गुरु बलवान असेल किंवा मंगळ 10व्या भावाचा जो स्वामी मंगळ आहे किंवा सूर्याशी चांगले संबंध ठेवत असेल तर व्यक्तीला स्पर्धा परीक्षेत यश मिळवतोय आणि सरकारी सेवेमध्ये प्रवेश मिळतो. म्हणजे गुरुचा पण इथे रोल येतो. गुरु 6व्या भावामध्ये येतो. इथं गुरुची रास धनुरास. अर्थातच गुरु जर बलवान असेल 10व्या भावाशी किंवा सूर्याशी वगैरे चांगला संबंध असेल, चांगला योग घडून येत असेल, तर त्यावेळेस आपल्याला सरकारी सेवेमध्ये अशी व्यक्ती बघायला मिळतात. आता इथे जर आपण सूर्याचा विचार केला, तर सूर्य काय आहे? सूर्य हा सरकार, राजसत्ता आणि अधिकार आणि प्रशासनाचा कारक ग्रह आहे. तो धन आणि प्रतिष्ठा दर्शवतो. सूर्य बलवान असेल किंवा 10व्या किंवा 9व्या भावाशी संबंध ठेवत असेल, तर सरकारी पद, सन्मान आणि अधिकार प्राप्त होतात. आता इथे हे जे आहे कर्क राशीमध्ये द्वितीय भावामध्ये सूर्याची रास येते आणि या सूर्याचा जर कर्मभावाशी किंवा भाग्यभावाशी किंवा मंगळाशी चांगला जर योग जर घडून आला, तर अशा वेळेस सरकारी नोकरीमध्ये योग प्राप्त होतो आणि अशा लोकांना सरकारी नोकरीपासून आर्थिक लाभ पण चांगला मिळतो. आणि त्यांचं म्हणजे असे जे लोक आहे ते बँक बॅलन्स ज्यावेळेस रिटायरमेंटला वगैरे येतात
तर त्यावेळेस त्यांच्याकडं असंख्य असा पैसा किंवा बँक बॅलन्स किंवा शेअर्स वगैरे आपल्याला बघायला मिळतात. आता इथे नवम भावाचा जर विचार केला, तर कर्क लग्नात नवम भाव म्हणजे मीन रास येते. इथे मीन रास येते. कर्क लग्नामध्ये नवम भावामध्ये मीन रास येते. आणि त्याचा स्वामी जो कोण आहे, तर ते कर्क लग्नाचा स्वामी गुरु आहे. अर्थातच गुरु हा नवम किंवा 6व्या दोन्ही भावांचा स्वामी आहे. गुरु बघा इथं षष्ठ भावाचा पण स्वामी आहे आणि नवम भावाचा पण स्वामी आहे. आणि सरकारी नोकरीच्या योगामध्ये आपण 6वा भाव, 9वा भाव आणि 10वा भाव बघतो. तर या कर्क लग्नामध्ये गुरुला फार महत्व येतं. कारण तो 6व्या भावाचा पण स्वामी येतो आणि भाग्येशाचा पण स्वामी येतो. तर गुरु हा दोन्हीचा स्वामी असल्यामुळे अर्थातच गुरु हा जर बलवान असेल, गुरुचे जर शुभ योग होत असेल, तर अर्थातच अशा जातकांना सरकारी नोकरी मध्ये फार मोठ्या प्रमाणात यश मिळतं किंवा लागतं. तर थोडक्यात जर आपण निष्कर्ष काढला, तर कर्क लग्नात सरकारी नोकरीचे जे मुख्य योग किंवा संकेत आहे, ते मंगळ, मंगळ म्हणजे कर्मेश, मंगळ बलवान असणे. त्यानंतर गुरु 6व्या आणि 9व भावाचा स्वामी आहे. अर्थातच गुरु जर शुभ स्थितीत असेल, तर अशा जातकांना सरकारी नोकरीचा योग प्राप्त होतो. त्यानंतर जर सूर्य बघितला आपण यामध्ये, तर सूर्य द्वितीय भावाचा स्वामी आहे. सूर्यापासून अधिकार वगैरे बघतो आपण. त्यानंतर जर शनी बघितला, तर शनी सप्तम आणि अष्टम भावाचा स्वामी आहे. हा जरी शुभ असेल किंवा यांचा संबंध 6, 10 किंवा 9व्या भावाशी परस्पर संबंध ठेवत असेल, तर अशा वेळेस सरकारी नोकरीचा योग हा कर्क लग्नामध्ये आपल्याला बघायला मिळतो. तर त्यानंतर